रामराम मंडळी, पुन्हा एक भांडाफोड अभंग आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा अर्थाने की आज आपण बऱ्याच ठिकाणी बातम्या ऐकतो, भोंदूबुवांनी अमुक केलं, भोंदूबुवांनी तमुक केलं, कुठे आश्वासनं दिली, काही घंटे दुपारी अंगारे दुपारी दिले आणि लोक त्यांच्या बोलण्याला भाळून त्यांच्या मागे लागतात आणि बऱ्याचशा गोष्टी करतात. अशी लोक समाजामध्ये काही कमी नाहीयेत. त्यांच्याबद्दल एकदा जाणवलेली गोष्ट मला वाटलं आपल्या अभंगातून मांडावी असा विचार केला. आम्ही काही संत मंडळी नाही आहोत, निदान मी तरी नाही. जे समजतं जाणवतं त्या गोष्टी आपल्या शब्दातून आपल्या मनातून व्यक्त व्हाव्यात आणि कुठेतरी त्या लोकांपर्यंत पोचाव्यात याच अपेक्षेने हा एक प्रपंच सुरू आहे. यातलं काय तथ्य आहे ते याच्यात सांगायचा प्रयत्न केलाय. वठविती सोंग करीत भक्त गोळा, वठविती सोंग करीत भक्त गोळा, घालूनी त्या माळा दंभी बुवा. माळा घालून सोंग वठवून हे लोक गावोगावी फिरतात आणि लोकांना फसवतात. काही चांगले लोक पण आहेत त्याच्यामध्ये, निस्वार्थपणे काही करणारे लोक आहेत, पण बदनाम लोकांमुळे सगळ्यांचं नाव खराब झालेलं आहे. नामा ज्ञाना तुका वेठीला धरून, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांचे अभंग, त्यांच्या गोष्टी, साहित्य संपदा त्याचा वापर करून हे आपलं ज्ञान पाजळतात. थोडक्यात काय, नामाज्ञाना तुका वेठीला धरून पाजळती ज्ञान गावोगावी. एका ठिकाणी नाही, गावोगावी अनेक ठिकाणी जातात. कुठे प्रवचन, कुठे कीर्तन, आणि लोक आले की त्यांना माळा घालणे, दीक्षा देणे. माळ घातली म्हणजे गिऱ्हाईक पक्क, असा सगळा प्रकार आहे. मारून या थापा भरताती पोट, मारून या थापा भरताती पोट, उठविती मठ स्वकल्याणे. आता मला सांगा, ज्या मंडळीने संसाराचा त्याग केलाय, संसार सोडून दिलाय, ज्ञानार्जन करता करता ज्ञानदान करायचंय, समाजाला परमेश्वराबद्दल जागरूक करायचंय, चांगल्या गोष्टी लोकांना सांगायच्या, ते सोडून हे लोक असे उद्योग करतात. गावोगावी जाऊन तिथे काही गोष्टी सांगणार, त्याच्याकडून देणग्या घेणार, माळा घातल्यावर पैसे घेणार आणि स्वतःचे मठ उभे करणार. यांचे मठ काय करतात, काय कशाला आहे त्यांना मठ, पण तरी ते चालू असतं. ऐशा भोंदू लोका पाडोनी उघडे, मी असं म्हणतो, ऐशा भोंदू लोका पाडोनी उघडे, जाहीर वाभाडे काढावेत. अशा भोंदू लोकांना उघडे पाडायला हवेत, त्यांचे वाभाडे काढायला हवेत, तेव्हा हे सुधारतील. हे पूर्ण देशामध्ये म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, काही कमी लोक नाही आहेत. परमेश्वर एक आहे जो सर्वत्र, परमेश्वर एक आहे जो सर्वत्र, ठेवा ध्यानी मात्र अंतर्यामी. हे वेगळं सांगायची गरज नाहीये, पण इथे सांगावं लागतं की हा एकच परमेश्वर आहे, सगळीकडे तो एकच आहे. तो मनात आहे, प्रत्येकाच्या जीवात आहे, तुमच्या माझ्यात आहे. त्याला ओळखा, त्याचं नामस्मरण करा, त्याच्या भल्यासाठी करा, तर तो तुम्हाला पावेल. ना की असे उद्योग करून तुम्हाला मिळेल, तो त्याचा शोध लागेल, नाही का. वसला ईश्वर परस्परी जाणा, वसला ईश्वर परस्परी जाणा, हेची सत्य माना विश्वासाने. हे सांगितलं मी 2 मिनिटांपूर्वी. जो तुमच्या आमच्यात आहे, विश्वास ठेवा त्याच्यावर, तो तिथे आहे, त्याची जाणीव करून घ्या, त्याच्यासाठी जगा, बरोबर दुसरं तुमच्यासाठी जगतील. जसं एक हाताने दान केलं तर 4 हाताने तुम्हाला मिळत असतं परत. जरुरी नाही की स्वार्थासाठी करावं. सामान्य माणूस क्वचित थोड्या स्वार्थासाठी करतो, पण हे भोंदू लोक स्वतःच्या स्वार्थासाठी खूप काही करतात. अनुभूती घेता उमगते सत्य, अनुभूती घेता उमगते सत्य, तव माना तथ्य बळशिवा. जेव्हा अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला सत्य उमजेल.
आणि तेव्हा ते खरं माना, त्यातलं तथ्य जाणा, हेच मी सांगायचा प्रयत्न करतोय. अनुभूती घेता उमगते सत्य, तव मान तथ्य म्हणे शिवा. हीच प्रार्थना आहे. जागरूक राहा, अनुभव घ्या. परमेश्वराचा अंश सर्वत्र आहे. तो जरुरी नाही की तो तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल. मलाही दिसला नाही, कुणालाही दिसला नाही, पण तो कुठून ना कुठल्या तरी रूपात तुम्हाला दिसेल. ते माना, ते सत्य आहे, हेच सांगायचा प्रयत्न. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा आणि प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.